खटाव तालुका एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प 2च्या वतीने वरुड येथे राबविण्यात आले पोषण महाअभियान। सौ पूजा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले हे अभियान। या अभियानास अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला। या माध्यमातून बालकांच्या आहाराबाबत मातांमध्ये जागृती, चिमुकल्यांसाठी वसुंधरा अभियान, महिला व बालकांच्या आहारांच्या संदर्भात गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला गेला। विशेष करून ॲनिमिया आजाराच्या संदर्भात अंगणवाड्यांच्या माध्यमातून महिलांमध्ये जागृती करण्यात येत आहे। यामध्ये 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील बालके तसेच स्तनदा माता तसेच किशोरवयीन मुली यांना देखील लाभ देण्यात येत आहे। या उपक्रमामध्ये पेड माँ के नाम, चिमुकल्यांची वसुंधरा अभियान द्वारे मार्फत माता आणि बाल आरोग्य संदर्भात तसेच अनौपचारिक शिक्षण याबाबत देखील जागृती करण्यात येत आहे। माजी सभापती संदीप दादा मांडवे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। यावेळी सरपंच सौ सुमन वाघमारे, उपसरपंच सदाशिव माने, माजी सरपंच लालासाहेब माने, एकात्मिक बाल विकास सेवा योजना विस्तार अधिकारी मोहिते सर, पर्यवेक्षिका कारंडे मॅडम, डॉक्टर मुळे मॅडम, वैशाली माने, मंगल बहिरट, मंगल अष्टेकर, राजश्री कदम, नीलम सूर्यवंशी, चैतन्य जोशी, ऋषिकेश माने, अर्जुन माने, सेक्रेटरी पर्यवेक्षिका कुलकर्णी मॅडम, प्रमिला खटावकर, स्वाती जोशी, रत्नमाला चव्हाण, सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका भुकरे मॅडम, ओम कोकराळे, जायगाव टेमली, नांदोशीवडी, कळंबी या सर्व गावच्या अंगणवाडी सेविका मदतनीस आदी उपस्थित होते। न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी लालासाहेब मुंडे पाटील, वरुड तालुका खटाव।
पोषण महोत्सव साजरा होतोय किंवा कालपासून मी बघतोय या ठिकाणी मॅडम या सगळ्या महिला येऊन अतिशय चांगल्या पद्धतीने तर फार असं प्रात्यक्षिक इथं मांडलंय आणि बरेच दिवस झाले या सगळ्या महिला यामध्ये खरं तर मेहनत घेत आहेत. खरं तर या निमित्तानं आमच्या गावातील ज्या अंगणवाडी सेविका आहेत आणि त्यांच्या मदतनीस आहेत 1 महिन्यापासून त्यांची धडपड चालू आहे. कारण की हा सगळा जो घाट घातलाय किंवा हा सगळा कार्यक्रम आहे त्याचा सगळा खर्च आहे, नियोजन आहे, अगदी सगळ्या मंडळांना जाऊन भेटणं असेल, त्यासाठी काहीतरी वर्गणी गोळा करणं असेल, हॉल उपलब्ध करण्यासाठी त्या आमच्याकडे आल्या आणि अशा 1 महिना झाला या सगळ्या कार्यक्रमाची तयारी त्यांची चालू आहे आणि अतिशय चांगला कार्यक्रम, अतिशय दर्जेदार. मला पहिल्यांदा वाटलं की महिलांचा असा पोषण आहाराचा कार्यक्रम आता काय असणार नक्की. मी आवर्जून वेळ काढून आज थांबलो होतो त्यासाठी आणि खरंच आजचा जो कार्यक्रम केलाय या सगळ्या वरोड मधल्या आमच्या सगळ्या अंगणवाडी सेविका आणि या 4 जणी त्यांच्या मदतनीस त्यासाठी जोरदार एकदा टाळ्या वाजवा. अजून एक आपल्याला छोटासा माझी एक विनंती आहे. तुम्ही बरेच कार्यक्रम मॅडम करता आणि अशा वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये आम्ही पण असे वेगवेगळ्या कार्यक्रमाला जात असतो, करत असतो. यामधला ना फक्त एकच पार्ट कमी केला पाहिजे ज्याच्यामुळे अजून कार्यक्रम आपला चांगला होऊ शकतो, तो म्हणजे आहे सत्कार. म्हणजे मला वैयक्तिक सत्कार गोष्ट आवडत नाही आणि ती कुणालाच आवडत नाही, लक्षात घ्या. स्टेजवरच्या बसलेला फार कौतुक नसतं सत्काराचं आणि खाली बसलेले तर बोरच होऊन जातात सत्कार. बरोबर आहे की नाही? हा आला त्याचा सत्कार, तो आला त्याचा सत्कार. त्यापेक्षा एक सोपी पद्धत आहे सत्काराची, ज्यानं कोणच सत्काराचं राहत नाही, 1 रुपयाचा खर्च नाही. ही सगळ्यात सोपी पद्धत आहे जी आम्हाला पाणी फाउंडेशनने शिकवली. तुम्हाला माहिती आहे का काय? माहिती आहे तर मग केली पाहिजे. चला एक जोरदार सगळ्या मान्यवरांचा सत्कार करूया. 1 2 3. करून एक सुदृढ आणि बलशाली पिढी घडवण्याचं काम आपल्या हातून होत असताना मला अत्यंत समाधान होतं. आपण बघतोय आज या ठिकाणी भाज्या मांडलेल्या आहेत. सर्व महिलांच्या पोषण आहाराच्या संदर्भातली सर्व खाद्यपदार्थ स्वतःहून तुम्ही तयार केलेले आणलेले आहेत. एक चांगल्या पद्धतीचं काम आपल्या माध्यमातून होत असताना ग्रामीण भागातील महिलांना आत्ताच मी परवा वाढदिवसानिमित्त रक्तदानाचं शिबिर आयोजन केलेलं होतं, त्यावेळेला बघितलं बहुतांशी महिलांचा HB कमी असल्यामुळे रक्तदान करता येत नाही, महिलांचं वजन कमी असल्यामुळे त्यांच्या आरोग्यविषयक तक्रारी जाणवतात. परंतु मॅडम हे करत असताना आपण एक चांगल्या पद्धतीचं उठावदार काम करून ज्या महिलांच्या संदर्भातल्या शारीरिक तक्रारी आहेत, आहाराच्या संदर्भातल्या ज्या काही समज गैरसमज आहेत तो दूर करून एक चांगल्या पद्धतीचं महिलांचं आरोग्य अजून कशा पद्धतीनं राखता येईल त्या संदर्भातनं काम करणं इथून पुढच्या कालावधीमध्ये गरजेचं आहे आणि ते कराल अशी आशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाळगून आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी आला. आपल्या सर्वांचं औंध बीच मधील सर्व अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, आपण एक उठावदार काम इथून पुढच्या कालावधीमध्ये महिलांच्या आरोग्याच्या बाबतीत करावं असं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एक जाहीर आवाहन करतो. पुनश्च एकदा आपण जो इथं मला मान सन्मान दिला, आपण इथं मला बोलवलं त्याबद्दल सर्व वरुड मधील ग्रामस्थांचं, सर्व पंचायत समितीमधील एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्पातील सर्व अधिकाऱ्यांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो, आभार मानतो आणि मला पुढील कार्यक्रमासाठी जायची आपल्या सर्वांकडून परवानगी घेतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.